आम्ही आज इथे आहोत, इथला देव देश धर्म सुरक्षित आहे, आम्ही आनंदाने भगवंताचा जागर गजर करतो, त्याची कृपा फक्त छत्रपती शिवप्रभूंच्यामुळे आहे. या महापुरुषाला घडवणारी राजमाता जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं आणि गर्भामध्येच असलेल्या बाळाला सांगत होती, लेकरा जन्माला ये, चारही बाजूंनी अंधार आहे, गुलामीचं साम्राज्य आहे, इथं ज्ञान कलंकित झालंय, तारुण्य दिशाहीन झालंय, वार्धक्य निराधार झालंय, चारित्र्याची होळी पेटतीये. ती होळी आमच्याच माणसांनी लावली आहे, आमचीच माणसं शिमगा साजरा करतायत. इथं मराठी माणसाला मराठी मन नाही, आम्हाला स्वतःचं सिंहासन नाही, आमच्या तलवारी परक्यांचा घात करण्याकरता उठत नाही, आमच्या तलवारी आम्हालाच मारण्याकरता उठतायत. आम्ही इतरांची चाकरी आणि गुलामी करण्यातच धन्यता मानतोय. इथं स्त्रीच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित राहील की नाही माहिती नाही. कित्येक ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टविल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती एक हाल होवोनी मेल्या. असं विलक्षण जीवन ज्या भूमीला अनुभवावं लागतंय, अशा भूमीमध्ये माझ्या राजा जन्माला ये, पण जळण्याच्या तयारीने ये. कारण एखाद्या ज्योतीने ठरवलं जळायचं की मोठ्यात मोठ्या अंधाराचा पराभव ती ज्योत करते. तू जळण्याच्या तयारीने ये. छत्रपतींचा जन्म होतो आणि आईच्या मांडीवर माझा राजा, सगळ्यात पहिलं जीवनातलं पहिलं सिंहासन जर कुठलं असेल ना या राजाचं, तर जिजामाऊलींची मांडी. आईच्या मांडीवर त्या सिंहासनावर बसावं. जिजामाऊलींच्या डोळ्यातनं येणारा अश्रूचा प्रत्येक थेंब हा राजाच्या डोक्यावरचा पहिला अभिषेक होता. पहिला अभिषेक. काय सांगावं राजा, मी तुला रामाची गोष्ट सांगते. श्रीरामाने रावण वधिला लढुनी, वानरा वीर जमवोनी. मी तुला कंसाची गोष्ट सांगते. घे स्वतंत्रता कंसाच्या पासोनी, गोविंद गोप जमवोनी. मी तुला कंसाला मारणाऱ्या गोपाळ कृष्णाची गोष्ट सांगते. कीचकाची छाती फोडणारा महापराक्रमी भीम मी तुला शिकवते. राजा तू होशील का रे तसा? तू तसा वीर होशील का? तलवार करी धरशील का? जमवुनी मावळी गडिका, रणी वधावया देश शत्रूचा मेळा. उठ रे उठ शिवराया. म्हणून एका आईनं मुलाला कसं घडवावं, कुठल्या मूल्यांचे पाठ त्याला द्यावेत, अशी एक माता आणि असं एक लेकरू या मातीने पाहिलं. कारण फक्त अंगावरचं दूध पाजणारी ही माता नव्हती, तर त्या दुधाबरोबर उच्चतम मूल्य संस्कार प्रदान करणारी ही माता जगाने पाहिली. आणि मग असा एक नरोत्तम, असा एक नरसिंह राजा घडवला. नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा. तांबूर बंद करतो. नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा, नरसिंह शिवाजी राजा. साधिकाची प्रजा समवुनी फौजा, रांगड्या वीर मावळ्यांच्या, रांगड्या वीर मावळ्यांच्या. दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह, दौलती बुडवी पातशाह. काय घडलं, काय घडलं या भूमीमध्ये? अनेक वीर, अनेक पुरुषोत्तम, अनेक नरोत्तम जन्माला आले. पण हा मला सवय आहे त्याची, मी काय करू? चारी खंडात झाले बहुवीर, पराक्रमी शूर, त्यात रणधीर, सर्वाहून श्रेष्ठ शिवाजी राजा. षडगुण ऐश्वर्य संपत्तीजा, म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास हाजी. म्हणून अवतारी म्हणू आम्ही त्यास हाजी. जिर जी जी जिर जी जी जिर जी जी. पैजेचा विडा उचलून औरंगजेब नावाचा क्रूर कर्मा पठाण महाराष्ट्राच्या दिशेने येत होता ना. आदिलशहाच्या दरबारामध्ये बडी बेगम साहिबेनी चांदीच्या
राजाला पकडून आणा म्हणून. राजाला पकडून आणा म्हणून कुणीच उठत नव्हतो. अफजल खान नावाचा क्रूर कर्मा पठाण उठला आणि त्यांनी तो विडा उचलला आणि राजाला बडी बेगम साहिबेला सांगतो की मी आणतो. पैजेचा विडा उचलून मोठ्या तोरण्यानं अफजल खान निघाला विजापुराहून, निघाला विजापुराहून. शिवाजीला आणतो मी पकडून, शिवाजीला आणतो मी पकडून. परळला खान हुशारी, परळला खान हुशारी. अफजल खान, शिवाजी को पकड़ने के लिए कितनी फौज चाहिए बताओ. अफजल खान घाबरला होता. तो म्हणाला युही कोई 20-22 हजार, 22 हजार कुणाला पकडायला. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, अरे वो तो पहाड़ का चूहा है, उसे यूं पकड़ के लाऊंगा म्हणाला. बडी बेगम साहिबा म्हणते उंदराला पकडायला 22,000 फौज. शिवाजी तो उंदीर डोंगराचा, शिवाजी तो उंदीर डोंगराचा, बच्चा मराठ्याचा, नेम काय त्याचा, कदाचित घेईल माझा प्राण, कदाचित घेईल माझा प्राण. संगे 20,000 सैन्य घेऊन, संगे 20,000 सैन्य घेऊन निघाला मोठ्या तयारीला. तुळजापूरला धडक मारली. ठीक आहे ना, चालू दे 12 वाजेपर्यंत. आदिलशहा विजापूरहून अफजल खान निघाला. स्वराज्यामध्ये सरळ मार्गाने नाही आला. मी बोलत असताना बारीक वाजवा. सरळ नाही आला विजापूरहून थेट स्वराज्यात. त्यांनी विचार केला हिंदूंची देवता अशा ताकदवान आहेत ना, ती तुळजापूरची भवानी राजाला ताकद देते काय, म्हणून मार्ग बदलला आणि अफजल खान तुळजापूरला गेला. आई जगदंबा 3.5 शक्तिपीठांपैकी असलेला आई जगदंबेचं रूप आमच्याच लोकांना सांगितलं आणा देवीची गंडकी शिळेची मूर्ती उपटून. देवीची मूर्ती आणली आमच्या लोकांनी, अफजल खानाच्या हातात दिली. लळ 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 करणारं देवीचं ते तेजस्वी रूप पाहिलं आणि अफजल खान म्हणतो हिंदू की देवता इतनी तेज है तो हिंदू क्यों भेड़ बकरी जैसा जीते हैं. एकाही क्षणाचा विलंब न लावता खाडकन मूर्ती खाली आपटली. ठिकऱ्या झाल्या देवीच्या, घण घातला जगदंबेवरती. जाती घेऊन माणसं बोलवली, रांगोळी केली आणि सगळ्या प्रांगणामध्ये तुळजापूरच्या प्रांगणात पसरली आणि हत्ती नाचवला त्या मातीवर. खदखदा हास्य करत होता अफजल खान. मैंने परमात्मा की मिट्टी बनाई है कोई मई का लाल जो मिट्टी से परमात्मा को फिर से पैदा कर सके. इकडे शिवाजी राजांना राग येत नव्हता असं नाही, पण राजे कृष्ण परमात्म्याची नीती जाणत होते. शिशुपालाचे 100 अपराध भरले, 151 अपराधाला सुदर्शन चक्र काढून धडा वेगळं त्याचं मस्तक केलं. अफजल खान थेट पंढरपूरकडे मोर्चा वळवला आणि पंढरपूरच्या आमच्या 28 युगांपासून उभे असलेल्या विठ्ठल परमात्म्याच्या मूर्तीला हात लावणार, पण आमच्या काही निष्ठावंत भक्तांनी वारकऱ्यांनी मूर्ती लपवून ठेवली होती. नाही मिळाली अफजल खानाला. अफजल खान स्वराज्याच्या दिशेने आला. तुळजापूरला धडक मारली, तुळजापूरला धडक मारली, भवानी फोडली, भवानी फोडली. प्रलय मांडला पंढरपुराला, प्रलय मांडला पंढरपुराला. प्रजा केली आणि हा अफजल खान ज्यावेळी स्वराज्याच्या दिशेने येतो प्रतापगडाच्या पायथ्याशी, त्यावेळी हाच नरसिंह जिजामातोश्रीचं बाळकडू घेऊन जन्माला आलेले, जिजामातोश्रींच्या संस्कारांनी मोठे झालेले परम प्रतापी असे छत्रपती शिवाजी महाराज वाघनथांच्या साह्याने अफजल खानाचा कोथळा बाहेर काढतात आणि स्वराज्याला एक मोठी दिशा देतात. या प्रसंगामध्ये अफजल खानाला मारत असताना एकीकडे शंभू महादेवाचं अधिष्ठान आणि एकीकडे तुळजाभवानीच्या अपमानाचं उसनं फेडण्याची ताकद होती. म्हणून हर हर महादेव हा सैन्याचा गजर होता, जागर होता. भक्तांची प्रार्थना करावी,
जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब लंबिताम्बुजंग तुंग मालिका टमट 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 कमरवलं चकार चंड तांडवत्व शिव जटाकटाह संभ्रम भ्रमन्निनी परिर्जनी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्धनी धगत 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 ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रतिक्षणं मम धराधरेन्द्र नंदिनी विलास बंधु बंधुर स्फुरत दिगंत संतती प्रमोदमान मानसे कटाक्ष भूषणी निरुद्ध दुर्धरा परिक्वटी विचंबरे मनो विनोद मेदु वस्तुनि हर 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 श्री शिवाजी महाराज विठ्ठल देशातल्या या राष्ट्रातल्या या मातीतल्या प्रत्येकाने लक्षात ठेवावं, छत्रपती शिवरायांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, ज्ञानोबांचे तुकोबांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत, म्हणून आम्ही इथे सुखाने श्वास घेतोय. आमचं जीवन सुरक्षित आहे, आमचा धर्म सुरक्षित आहे, नाहीतर काहीच सुरक्षित राहिलं नसतं. काहीच सुरक्षित राहण्याचे चिन्ह नसताना या राजांनी 32 मण सोन्याचं सिंहासन या रायगडाच्या भूमीत निर्माण केलं. एवढं मोठं ऐश्वर्य मराठी मातीला मिळालं आणि त्या ऐश्वर्य संपन्न राज्यामध्ये आपण राहतो हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे. तुकोबांनी भगवंताची कृपा कशी मिळवावी याकरता आईचं आणि लेकराचं तर उदाहरण दिलंच, पण अशी आर्तता आमच्या मनामध्ये असावी जेणेकरून भगवंत आम्हाला प्राप्त होईल. शेवटचं चरण. तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे माता तुका म्हणे तुका Sa
ताई म्हणा तया जवळी तैसा देव तया जवळी तैसा देव. तुम्ही काळी 2 मध्ये गाताय. ऐका 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 आपण टाळकऱ्यांनी या समाजासाठी टाळ्या वाजवा. वा वा किती शांततेने अगदी क्या व्यवस्थित शिस्तबद्ध ऐकतात. खरं सांगतो तुम्हाला की तुमच्यासारखेच होते तुम्ही महेशाच्या मूर्ती. आलं का लक्षात. महाराजांचा सत्कार सन्मान होईपर्यंत कुणीही उठू नका. एक 5 मिनिटाचा वेळ.